नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. आज आपलं सपोर्टर आल्यात बरं का. कुठला आहे सांगा? नांद्र्याचं आहे ते. इकडं कुठलं तर मिरजपाशी आहे का? नांद्रे वसगडे नांद्र्याचं आहे तर. आणि चिंचलीला चालल्यात आणि लय फिरून आल्या तर लय उशीर उडकलाय म्हणते नाही. त्यांना सापडे ना, कुणाला तर विचारलं म्हण इथं जाता जाता. आणि आल्या तर किती आहेत शेळ्या तुमच्या? आमच्या 4-5 आहेत. 4-5 शेळ्या आहेत त्या. आणि आल्यात कशी वाटते आमची पिल्ली सांगा, व्हिडिओत कशी वाटते ती? एक नंबर पिल्ली हा, एक नंबर आहे. छान आहे ते है ना. तर ह्यांच्या पण शेळ्या आहेत त्या, पण आपल्या गावरान आहे. त्या गावरांचं काय होतं माहिती आहे का, ती पिल्ली लवकर मोठी होत नाही. मी पण गावरान पाळून बघितल्या, पिल्ली लवकर मोठी होत नाही. ते खायचं तेवढंच खाते ते शेळ्यांना, घालाय तेवढं लागतंयच घालायला. मग त्या तसंच यांनी पण क्रॉसमधल्या शेळ्या करणार आहेत है ना. क्रॉसमधल्या शेळ्या पाहिजे त्या. आणि बघूया आपली ती आता बांडी शिळी यायला झाल्या पाट. आणि त्याला जर पाठ झाली तर मावशी एक घेरी आहे ना. मावशीला पण द्यायच्या. मावशी पण लय दिवस झालं सारखं मागते, आता पण म्हणते ती पाठ दे मला म्हणते. तर असू द्या, चला शेळ्या बघा. कसं काय वाटतात व्हिडिओ, कसं वाटतात सांगा? व्हिडिओ एक नंबर असते काय. व्हिडिओ बघूनच इथपर्यंत आले. व्हिडिओ बघून आल्या तर आता आपल्याला शेळ्यांबरोबर थोड्याशा कोंबड्या करायच्या त्या है ना. परवडत्या का कोंबड्या? परवडते. हा, बघायचं आहे आता, बघायचं कोंबड्या करायचं थोड्याशा. आणि थोड्याशा शेळ्यांना कसं होते माहिती आहे, आमच्या चाऱ्याची जरा टंचाई आहे ना. चाऱ्याची टंचाई जास्त आहे आमच्यात. शिवाजी तांबड्याची तांबड्याची बोकड आहे ती. तांबड्याची पिल्ली क्वालिटी असते ती एक नंबर. क्रॉस मध्ये 3 महिन्याची ती बा पिल्ली. आपली गावरांची होत नाही 3 महिन्याची बारकी लय बारकी राहते ती. 2 महिन्याच्या झाल्यावर कुठं ही जन्मलेली महिन्याची असते ती पिल्ली. हा, त्यामुळे ही 3 महिन्याची. हा, अशी पिल्ली पाहिजे. आणि ही मोठी पण होती, लांबार मोठी हो गाई पाट. ही पाट पण छान होती. तर असू द्या, एखादी झालेली पाट द्यायची आहे ना तुम्हाला. हो पाहिजे बघा. आता सांगतो ते अजित दादा पण आहे ना, अगोदर सांगितलं होतं असं मला तुमच्यात झालेली पाट पाहिजे बघा. त्यांनी नेल्या बरं का पाट. आणि पहिल्यांदा मी ठेवणार होती, तरी पण म्हणलं मागा लागले ते, जाऊ दे म्हणून दिली पाट. खरं लय मोठी झाली त्यांच्या शेळी, छान झाल्या. आणि पिल्ली पण चांगली आहे दुधाला. आणि शेळ्या दुधाला मात्र लय चांगले. फक्त कसं आहे माहिती आहे ह्यांना, चारा आणि भरडा जर चांगला झाला ना, ह्या शेळ्या म्हशीला ऐकत नाही. 2 शेळ्या जर झाल्याला त्यांचा खर्च जाऊन म्हशीपेक्षा जास्त उत्पन्न देते त्या. मग मी काय म्हणते, एक म्हैस पाळण्यापेक्षा आपल्या 2 शेळ्या पाळायला चांगल्या. आणि गावरान आपल्या 4 शेळ्या पाळल्या आणि आपल्या क्रॉस मधल्या 2 शेळ्या पाळल्या तर बरोबर होते उत्पन्न, आहे की नाही? बरोबर आहे. तर असू द्या, कसं आहे माहिती आहे का, ज्यांनी शेळ्या पाळल्या त्या त्यांना अनुभव असतो, ज्यांनी पाळल्या नाही त्या त्यांना अनुभव नसतो, आहे की नाही. त्यामुळे असू द्या, एखादी झालेली पाठ देऊया, बघूया. या शेळ्या बघा कशी आहेत, कितीला जाईल तुम्हाला काय माहिती एवढी. गेल्या वेळेस हाय असा 32ला मागितला होता, दिला नाही ईदला गेल्या वर्षी. मग आता ह्या वर्षी बघूया कसं काय होते. ह्या वर्षी काढायचं आहे. आणि ब्रीडिंगसाठी जर कोणाला पाहिजे असलं तर बघा बरं का. म्हणजे आता लगेच नाही, अजून शेळ्या आमच्या गाभण जाणार आहे का. ब्रीडिंगसाठी पण आलं तर देणार आहे.